पाटील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी आलापूर बेलुरा या ग्रुप ग्रामचे होते त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. लवकर मी त्यांना विनंती करतो की आपण झाल्यानंतर ठीक आहे नंतर म्हणाले संघर्ष होता मनोज पाटील त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. सगळ्यांना जय शिवराय. आपल्या विटा हॉस्पिटलचा शुभारंभ प्रसंगी डॉक्टर हर्षवर्धन पाटील यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. मी तो मला दिला गावाचं म्हणले तर मी इंडिकेटरला त्यापेक्षा मग तुम्हाला एकट्यालाच देऊन टाकला म्हणून माझा व्यवस्था लावायचा. या व्यासपीठावरती आणि सगळंच व्यासपीठ जाऊन दिले. आणि विशेष म्हणजे हे गाव असं आहे ज्या ज्या वेळेस आंदोलन असताना हे पुरं गाव मुंबईत असतं आणि ह्या गावामुळं परिसरातल्या गावातून सगळे मुंबईत आंदोलन यायचं. मला आज जरा वापस जायला लागतं. मग या सततच्या उपोषणामुळं तब्येत कायम खराब आहे. ज्या ज्या वेळेस बरं वाटेल त्या त्यावेळेस मी ताबडतोब लगेच बाहेर निघतो. त्या समाजाच्या लेकराला त्याच्या आयुष्य आणि भविष्य घडवण्यासाठी त्याच्या अस्तित्वासाठी त्याला आरक्षण लागतं. ते मी मागणारे घेणार सुद्धा आहे. कोणी अडवाला तरी त्याला मुठभर फायदे देऊन मी ते मिळवलं. ते मला आता त्याच्यात जातीवाद समजायचा का काय समजायचं त्याला माझा नावेला आहे. माझे मायबाप मराठ्यांचे रात्रंदिवस शेतात कष्ट करते. प्रत्येक स्वप्न बघतो माझे लेख बाळ माझा लेकरो बाळ मोठं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे मोठा अधिकारी झाला. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लढतो. पण ज्या ज्या वेळेस माझ्याकडं अंतरावलेत काम येईल तुम्ही मीडियात बघतात तेवढेच तुम्हाला माहिती. पण खूप असे लोक आहेत गरीब तुमच्या शेजारच्या तालुक्यापासून सुद्धा येते. मला मी त्यांच्यात नाही जात बघित. मी त्यांची वेदना बघित आणि जितकं शक्य आहे तितकं काम करायचं मी काम केलं. मला इथं आलं ना व्यासपीठावर आता बसलो मी. इकडच्या कोपऱ्यातून जेव्हा शेअर सुरू झाले हिंदी अशी हार नाही होती तशी काहीतरी चालू होते यांच्या इकडे. मला लगेच ध्यानात आलं कारण ते सध्या शेअरवर कुठं नाही ती पण आणले का कारण की मराठवाड्यात त्या लफडं नाही तिकडच गबाळून मुलं पुकारणार काय आणि नेमकं दवाखान्यात उद्घाटनाला कशाला आणलो पण ते नंतर नाही का इथं आपल्याला खरंच काळे पाटलाची मेहनत आम्ही बघतो. ते आंदोलनाच्या काळात सुद्धा खूप कायम सक्रिय आहे. तरी म्हणजे आता बोललं डबल लावलं होतं करामती माणसं. काळे पाटलांचा संघर्ष जसा सामाजिक आंदोलन आहे ते आम्ही जवळून बघितलं म्हणून त्यांचा शब्द आम्हाला खरंच टाळता आला नाही. तुम्हाला खरंच मनापासून तुमच्या सगळ्या कुटुंबालाही शुभेच्छा देतो. आपल्या हॉस्पिटललाही मनापासून शुभेच्छा देतो. बाबाचं ऐकलं तरी देतो काय बरोबर नाही ऐकलं ठरवले दवाखान्याला शुभेच्छा द्यायच्या म्हणल्यावर पेशंट आजारी पडावं लागेल. आपण जाऊ एखाद्या हॉस्पिटल त्याला म्हणा तुला खूप भरभरून शुभेच्छा मी पण लोक आजारी बरोबर यासाठी बाबाला नारी लागायचं. ते कवाचे काय सापडून आणते आणि नंतर त्यांचा गेम वर तिथे मी तर फुल काय झालो बाबा हॉस्पिटलला आजारी पडला आपल्या करून देतो.
गरिबाला सांभाळा, गरिबांकडे आडी अडचणी असतात, आपल्या कुटुंबात त्या कुटुंबाला बघा, आडी अडचणी असतात, लोकांची सेवा करा, देव आपल्याला कुठं कमी पडू देणार नाही. आणि सगळ्या गाव बाबाजींचं म्हणून होतं, गावकऱ्याचं नाही म्हणून दिसतंय. दादाने त्यांच्या भाषणात काय येऊन दिलं नाही, देण्याचा अंदाजा रांग राखून तुम्ही तुम्ही आहे ना दादा, रस्त्याचं करत लागणार आहे, खरं जे लागलंय तर जे रस्त्याचं जाऊ जे होईल ते कोणती पैसे टाका तेवढे ते म्हणते तेवढे ते डांबरी ओढून ते मोबाईल काय देतात नको मग ते झालं तुमचं काम. मग घालणार काय चांगले करावं म्हणून दादा जर काम करते तर भांडणं सांगायचं काय गरज आहे. आपला अंतर तुझं सांगायचं एवढं उद्याला सांगितलं याचा अर्थ ठिकणी आणलाय गाण्याला. मला जमते का मला ते सांगायचं म्हणून तो मग असं 6 कोटी मराठा माझ्यावर प्रेम करतो. एखाद्याला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं जय द्यायचा आमदार बोलायचं घेणं तर जय, काम करून घ्यायचं जय. आंध्रात नको, लोकांना नाही कळतं. नाही हे अमुक नेता काम करतो, अमुक करत नाही. लोकांच्या निकषाचे तर नामच आपले होते काम केलं. मी कोणत्या राज्यात काही काम असले तर कोर्टात जाऊन ते मिटून टाका, माघारी घ्यायची, जाऊन ते मिटून टाका, माघारी घ्यायची. आणि याच्या बरोबर दुसरं दारू पिचे बंद करा. आज आम्ही मागच्या गावाला होतो, कोणतं गाव होतं ते आमचं ग्रामपंचायतला भेट दिले. त्याच्यात एकच पेणार आता आम्हाला 15-20 जणांना पेणार केले तरी एक इतके ढकली होते, एक तर ढकलत नव्हतं कोणाला. त्याच्या ध्यानात नाही राहिला आपण पाय पडत म्हणून 6 बाऱ्या पाय पडले. म्हणजे आपण ताकदवर असतो, आपल्या क्षमता असते, आपल्याकडे ज्ञान पण आहे. पण त्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आपलं वाटलं होतं, कुटुंबासह आपल्या प्रतिष्ठेचं सुद्धा वाटलं होतं. त्यामुळं इथून पुढे दारू सोडून द्या, तुमच्या टाकून आणि इतके तिच्या तुम्ही काय लागा म्हणता. आता इथून गेल्या दारूची व्यसन सगळ्यांनी बंद करा. तुम्हाला विटा हॉस्पिटलच्या आणि तुमच्या सगळ्या कार्य परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आपण पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल. पसायदानासाठी सर्वांनी सत्कार पराक्रमाच्या पूजाला आणि आपल्या कुटुंबाच्या पूजाने घरात सर्व मानाचा